जालन्यात गोळीबार प्रकरणाचा पर्दाफाश, तरुणाच्या हत्येतील दोघे आरोपी जेरबंद. कदीम जालना पोलिसांची धडक कारवाई. जालन्यात गोळीबार करून तरुणाची निर्गुण हत्या करणाऱ्या दोघा आरोपींना कदीम जालना पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केलंय. अजय विजय अमलेकर आणि अमन शैलेंद्र ढिल्लोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे हा खळबळजनक गुन्हा उघडकीस आला आहे. काल रात्री सुमारे 8:30 वाजेच्या सुमारास चरण प्रसाद रायमल वय वर्ष 27 राहणार शनी मंदिराजवळ जालना हा तरुण आपल्या बुलेट दुचाकीवरून घाटी रोड परिसरातून जात असताना स्कूटीवरून आलेल्या अजय अमलेकर व अमन ढिल्लोड यांनी त्याच्यावर अग्निशस्त्रातून गोळीबार केला. या हल्ल्यात चरण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. दरम्यान आरोपी अंबड रोडवरील काजळा फाटा परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कदीम जालना पोलिसांच्या पथकानं तात्काळ सापळा रचत दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 38/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103(1)61(2)(a)(3)(5) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3(5), 25 व 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट देत गुन्हा तातडीनं उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार कदीम जालना, सदर बाजार, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे प्रत्येकी 1 पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथके अशी एकूण 6 विशेष पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. पोलीस चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना आज माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस कोठडी दरम्यान या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, सहाय्यक पोलीस अधीक्षक शेखर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, संदीप भारती, बाळासाहेब पवार, पंकज जाधव तसेच अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. काल 23 तारीखला संध्याकाळी अंदाजा 8:15-8:30च्या दरम्यान कदीम जालना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती. त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण दुर्दैवाने हेड इंजुरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही. त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती. मी स्वतः व्हिजिट केली होती आणि विदिन 5 to 6 hours काहीच क्लू नसताना DYSP अनंत कुलकर्णीच्या अंडर LCBची टीम आणि कदीम जालनाचे PI शेवाळे, सदर बाजारचे PI भारती, चंदनझिराचे PI पवार, LCBचे PI पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन 6 hours त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे. आणि 2 आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे. दोघे आरोपीचं नाव अमन शैलेंद्र ढिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असे ही 2 आरोपी आहे. दोघांना पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे. आता त्यांना मान्य कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस PCR घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार. मारण्याचं कारण काय सर? मुख्य कारण काय? अजून याचं इंटरोगेशन सुरू आहे, पण प्रायमा फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असा दिसते जो आरोपी जो सांगणं आहे आणि त्याचा राग मनात धरून ही घटना करलेली असा वाटत आहे. पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे. निवडणुकीच काही कारण लागते का? नाही, इलेक्शनचं काय रिलेशन नाही. आरोपींनी नशा आता ही तर फोरेन्सिक ॲनालिसिस नंतर लक्षात येईल, पण बऱ्यापैकी दोघांकडे वेपन होते असं समजते. आरोपींनी नशा केल्याचं समजतंय. व्हाईटनर वगैरेची नशा करून कृत्य केल्याची प्राथमिक माहिती. नाही, तर मेडिकल तर आम्ही करतोच अटकच्या वेळी. जर काय मेडिकलमध्ये आला तर लक्षात येईल कोणी काही आहे का. सर, यांचा मास्टर माइंड आहे का कोणी? का हे दोघंच यांचंच वैयक्तिक दुश्मनी आहे की यांच्या मास्टर माइंड आहे का? आणि आता आम्ही सगळे आज भरपूर अँगल आहे. वेपन कोणी दिला, सप्लाय कोण केला, कोणी त्याच्यामध्ये अजून कॉन्स्पिरेसीमध्ये इन्वॉल्ड आहे का. कारण फॅमिलीचा, विक्टिमची फॅमिलीचा अजून काही लोक
कळवर संशय आहे की ते पण त्याच्या मागे असू शकते. आम्ही सगळ्या अँगलमधून तपास करणार आहे. किती गोळ्या झाडल्या गेल्या आणि स्वतः किती round fire आम्हाला जो घटनास्थळावरून भेटले ते 4 MTK सापडले होते, पण ते आता पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल एक्झॅक्टली किती इंजुरी आहे. यांच्याकडून काही वेपन जप्त केलेत का आणि हे काय रेकॉर्ड वगैरे आहेत त्यांच्यावर तुम्ही काही गुन्हे दाखल आहे? वेपन जप्ती वगैरे आता पोलीस कस्टडी PCR भेटल्यानंतर सगळं मेमोरेंडम पंचनामा वगैरे थ्रू करण्याचा आमचा असणार आहे, सो दॅट केस स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आणि दुसरा काय विचारला, त्यांच्यावर काही गुन्हे दाखल क्रिमिनल आहे? रिकॉर्ड. ह्या अमन ढिल्लोड याच्यावर 2025चा एक मारामारीचा केस आहे, ज्याच्यामध्ये याच्यावर चार्जशीट गेलेली आहे. त्याच्यावर त्यावेळी डिसेंबर 2025मध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण ॲडिशनल SP समोर झालेलं आहे. त्यातला मेन शूटर कोण आहे? जे की बुलेटला सोडली गेली ती समजा हा जो जुना भांडणचा विषय आहे तो अमन ढिल्लोड आणि फिर्यादीचा आहे, विक्टिमचा आहे. हे जालना शहरातील आहे की आउट ऑफ जालना? हे लोकल आहे, त्याच परिसरात राहणार आहे. मातोश्री लॉन वगैरे त्या भागात राहणार